मावशीचा फोन? हा मावशी बोल. काय? गावचे मामा वारले? अगं पण बरे होते ना ते अचानक. बरं ऐक तू तू जरा शांत हो ना. शांत हो. मी घरी येते, मग निघू आपण. लगेच निघू. हा आलेच मी. शांत हो. देवा, अचानक कसे मामा वारले? मिष्टीला कुठे ठेवायचं आता? हॅलो अष्टपुत्रे, निघालात का तुम्ही? प्लीज जरा केबिन मध्ये या प्लीज. मॅडम, काय झालं मॅडम? अष्टपुत्रे, तुमच्याकडून एक फेवर हवं होतं. सांगा ना मॅडम. काय? काही सांगा, हक्कानी सांगा. माझे गावचे मामा वारले. अरे सॉरी. तर आम्ही गावी निघालो, मी आणि मावशी. हा, मग मी तिकीट वगैरे बुक? नाही, मिष्टीला मी तुमच्याकडे सोडू शकते का? कोणाला? मिष्टीला. काय झालं? मिष्टी म्हणजे हे मांजर नव्हतं? मांजर नाही का चालणार? नाही, चालेल मांजर चालेल ना आमच्याकडे. काय आनंदाने राहील ती. फक्त मला थोडी भीती. म्हणजे भीती ही वाटते की मिष्टी तुमच्याशिवाय राहील का? अहो, मी बोलीन तिच्याशी, म्हणजे मी समजावेन तिला. कोणाला? मिष्टीला? हा, समजावा मग, काय प्रश्नच नाही. मग मी येऊ का तुमच्यावर? मिष्टीला नाही नको, मी जाता तिला सोडून जाईन. ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मिष्टीला मी सांभाळीन, डोंट वरी. हा, चालेल ना? थँक्यू सो मच. हो चालेल ना, चालेल. थँक्यू. ऐका. आपल्या घरी एक पाहुणा येणार आहे. पाहुणा म्हणजे ऍक्च्युली पाहुणी येणार आहे. पाहुणी? काय काका, सरप्राईज डायरेक्ट गुड न्यूज घेऊन येतोस की काय? हो ना, हे काय भलतच. आणि काय रे, आम्हाला न सांगता सगळं ठरवून मोकळा झालास? वहिनी, असं कसं मी ठरवीन? माझं ऐकून तरी घ्या, मी काय म्हणतोय ते. तुम्ही काय सगळे बोलताय? मग काय ते स्पष्ट सांग बरं. सांगतो. आपल्याकडे एक पाहुणे येणार आहे, म्हणजे आपल्याकडे एक मल्लिका येणार आहे असं समजा. मल्लिका? काय रे, ती शेरावत का कोण आहे ती का? ती कशाला इकडे येईल? आईकडून मेकअप करून गेला. एवढे वाईट दिवस नसतील आले तिच्या. एक गाडवा एक ठेवून दे ना तुझ्या. तू आधी तोंड बंद कर बरं. मोहन, तू सांग, काय बोलत होतास तू? तर आपल्याकडे एक मल्लिका येणार आहे, म्हणजे मल्लिका ए मनियाबाद असं समजा. मनियाबाद? हे मनियाबाद कुठलं रे बाबा? जिथे खूप मांजर असतात ना, त्यातलीच एक मांजर म्हणजे ती मनी म्हणजे मिष्टी आपल्याकडे काही दिवस येणार आहे. मिष्टी? कोण? मांजर? नाही, मी आधीच सांगते, अजिबात आणायचं नाही. आधीच काय या घरात प्राणी कमी आहेत का? वहिनी, हा जोक मी गोडबोलेबाईंच्या समोर 10 वेळा मारून झालाय ऑलरेडी. कोणी हसत नाही जोकला. आता गोडबोलेंची मांजर आहे ना, मग आपल्याला ती ठेवून घ्यावीच लागेल. काय? मग तर आई आणावीच लागेल. गोडबोलेबाईंची मांजर म्हणजे फायनली ह्याची बॉस आहेत ना. मग त्यांची मांजर आहे ना, मग त्यांनी त्यांच्याकडे ठेवावी ना, आपल्याकडे कशाला? वहिनी, ऐकून घे ना. काय झालं माहितीये का, अचानक गोडबोले मॅडमना बाहेर गावी जावं लागतंय. आता त्यांना बाहेर गावी जावं लागतंय, पण त्यांना त्यांच्या बरोबर मांजरीला नेता येणार नाहीये. आणि मांजर घरात ठेवली तर ती घरात एकटी काय उच्छाद मांडेल तुला कल्पना येऊ शकते ना, म्हणजे वाट लागेल घराची. त्यामुळे त्यांनी मला विचारलं आणि मी त्यांना हो म्हटलं. मी म्हटलं सांभाळतो काही दिवस. आता मी एवढं त्यांना सांगितलंय तर मदत करायला पाहिजे ना आपण त्यांना. अरे वा, हे बरं आहे तुझं. त्या बाहेर गावी जाणार होत्या ना, मग त्यांची मांजर होती तर त्यांनी आपली मांजर आपल्या बरोबर घेऊन जायची. आमच्याकडे कशाला त्रास? अगं, कोणी तुझ्या माथी म्याव करत नाहीये. आता त्यांची अडचण आहे म्हणतायत ना त्या, मग ठेवून घेऊया तिला आपल्याकडे थोडे दिवस.
तेवढाच आपल्याला विरंगुळा काय. हो तुम्ही काय कुक्कुल बाळ आहे त्याच्याबरोबर खेळायला? अहो त्या मांजरांचे किती त्रास असतात तुम्हाला माहिती नाही. ते किचन मध्ये फिरणार, सगळीकडे तोंड घालणार. बरं त्या मांजरांचे केस सतत गळत असतात आणि ते प्रकृतीला अतिशय वाईट असतात. कळलं ना? नाही मला नाही चालणार मांजर. वहिनी मिष्टीचा काहीही त्रास होणार नाही तुला. मिष्टी अतिशय शहाणी मांजर आहे. तू म्हणालीस ना इथे बसून राहा, इथे बसून राहील, तिथे बसून राहा, तिथे बसून राहील, हे खा हे खाईल, तुला काही त्रास देणार नाही. वहिनी मी सांगतो ऐक माझं. नाही मला चालणार नाही. मला मांजर घरात अजिबात नकोय. अगं अगं वहिनी ती तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. मी मिष्टीला ओळखतो. आणि वहिनी मी मॅडमना वचन देऊन आलोय. आता माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? आहे, 100% आहे. ए आई प्लीज आणू दे ना, थोडे दिवस प्लीज प्लीज. आई 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 प्लीज ग. हो तुम्ही काय आई आई करताय? नाही अगं, पण तो तुला रिक्वेस्ट करतोय तशीच मी पण जरा रिक्वेस्ट करतोय तुला. पुरे नाटकीपणा बस झाला. हाय. ए हाय, ए तुला गुड न्यूज कळली की नाही? कसली? आपल्याकडे नवीन पाहुणे येणार आहे. हो कोण? मिष्टी. हे तुम्हाला माहित नसेल, गोडबोलेबाईंच्या घरची मांजर आहे. तिला मी घेऊन येणार आहे इथे. मांजर? कशाला मांजर वहिनी? मांजर नको घरात. कशासाठी ना? मग मी तेच सांगते यांना, पण ऐकतच नाहीत माझं. वहिनी घाणबीण काहीही नसतात, चांगली आहे ती. हा. नाही पण मांजर घरात असणं अशुभ असतं ना वहिनी. नको. मग काहीतरी काय मांजर घरात असणं अशुभ बिशुभ काही नसतं. काहीही फेकतात या. इतक्या लोकांच्या घरी मांजरी असतात, त्या काय सगळ्या अशुभ असतात म्हणून? हा गोडबोले मॅडम आल्या मिष्टीला घेऊन. थांबा मी मिष्टीला घेऊन येतो आतमध्ये. थांबा आलो. दिया आलो. हा संपत परत एकदा हॉर्न देतोस का रे? मॅडम मॅडम या ना घरी या. नाही नाही आता नको, पुन्हा कधीतरी. आता खरंच मी खूप घाईत आहे. हो गावाकडे एक इमर्जन्सी आली म्हणून जावं लागतंय असं अचानक. ऐका ना मिष्टीला तुमच्याकडे. अरे मॅडम तुम्ही काळजीच नको. तुम्हाला सांभाळतो तसं सांभाळीन मी मिष्टीला. म्हणजे तुम्ही मिष्टीला सांभाळता तसं म्हणजे मिष्टीची तुम्ही जशी काळजी घेता ना तशी मिष्टीची मी काळजी घेईन. काळजीच नका करू तुम्ही. नक्की ना? हा हा मॅडम. अहो घरातल्या इतक्या लोकांना मी सांभाळतो. एक मांजर सांभाळायला जड आहे का? तुम्ही जा काळजी नका करू. नको ना मोहन, घेऊ नकोस ना तिला. किती घाणेरडी आहे ती. संपत नीट घेऊन जा मॅडम ना. मिष्टी काळजी घ्या, त्रास नको देऊ. नाही मिष्टीची मी काळजी घेईन. तुम्ही पहिल्यांदा जाते ना अशी, नाही मॅडम कसं तरी वाटतंय मला. काळजी घ्या. हो हो नीट जा मॅडम. हो हो हा चल. चला संपत. हो हो अच्छा बाय. हे बघा गोडबोले मॅडमची मांजर मिष्टी. हो अरेच्या मधुरा मांजराला घाबरते. हा म्हणूनच मधुरा कधीही गोडबोले मॅडमच्या घरी सुद्धा आली नाही. अरेच्या मधुराच्या विरुद्ध हे मला सॉलिड शस्त्र मिळालंय. मधुरा आता तुझी काही खैर नाही. मिष्टी आपल्या घरात आली. बघितलं का आपण नवीन घरात आलोय. गोडबोलेबाई कुठे गेल्या? गोडबोलेबाई गेल्या का? जाणार नाही गोडबोलेबाई, येणार परत. काळजी नको करू. मिष्टी मिष्टी. वहिनी बघ कोणाला ते बघ ना. वा 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 काय छान मांजर आहे रे. हो की नाही? हा हे पण महाग असेल खूप. हा? बाबा नीट बघा, पर्शियन कॅट आहे ते. हा. पण पर्शियन कसं इथेच घेतलं ना गोडबोले मॅडमनी. पण इथे घेतलं असं तरी ते फायनली पर्शियन ना, म्हणजे मूळ पर्शियन. म्हणजे काय माहितीये, लोकल पण इंटरनॅशनल. हा आपल्याकडे कुठलेही कपडे ब्रँडेड म्हणून विकतात ना, तसंच. तसला प्रकार असेल. पुरे चर्चा पुरे झाली. कळलं ना? मोठे आलेत पैसे नाही हे आणि त्या. मला तर कसंच व्हायला लागले. मी काय म्हणतो वहिनी, हिला आपण परमनंट आपल्याकडेच ठेवून घेऊया का? अजिबात नाही. एक तर ते राहील नाही तर मी राहील. नाही आपण काय करूया माहितीये का, हिचे केस कापून त्याच्यापासून लोकर बनवूया. अरे
बाबा काही कुठल्याही प्राण्याच्या केसांपासून लोकर नाही बनत. दिग्या मला माहितीये ते, पण माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली आहे ना. उलट तिच्यापासून लांब राहा, कळलं ना? तिचे केस अतिशय वाईट असतात, त्रासदायक असतात, दमा होतो त्याने. अच्छा अच्छा, म्हणून कुणीतरी लांब लपलंय का? काय ग? वहिनी काय गं, काय काय? झालं? अरे वर मधुरा काय झालं तिला? मांजर कोणी आणलीये? अगं मांजरीचा सोड, मधुराला काय आलं? अरे तिला काय झालं ना कळतच नाहीये मला. मी वरती रूम आवरत होते, ती धावत धावत आली, एकदम घामाघूम झालेली, चक्कर आली तिला. घे मग डॉक्टरला बोलवायला पाहिजे. हे दिग्या डॉक्टरला बोलव जा लवकर. नाही नाही, मी आयुर्वेदिक काढा देते तिला, बरं वाटेल त्याच्याने. मगाशी तर बरी होती, एकदम काय झालं तिला? हा म्हणजे काढा दिला असतं तिला बरं वाटेल, पण मला नाही वाटत काढा पिण्याची वेळ येईल तिच्यावर. म्हणजे काय नाही, आता मी मिष्टीला घरी घेऊन आलोय, आता ती माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीये. मिष्टी मधुरा, मधुरा कुठे गेली? आता तर इथेच होती. मधुरा काय ग? मधुरा नाहीये ना? नाहीये. हा, मला माहिती होतं मधुरा इथे नसणार, किंबहुना माझी खात्रीच होती ती इथे नसणार. पण तुला कसं माहित? मोहन अष्टपुत्रे नाव आहे माझं. बरं एकच सांगतो, आता मधुरापासून तुझी सुटका व्हायला हवी असेल तर एकच काम करायचं. काय? या मांजरीची काळजी घ्यायची. ही नुसती मांजर नाहीये, ही राजकन्या आहे. तेव्हा तिची काळजी करणं, तिची काळजी घेणं, तिला सुखात ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे. लक्षात आलं? चला चला कामाला लागा. अली मिष्टी, अली 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 मिष्टी. काय कमाल आहे, एक प्राणी घरात आला की सगळं आयुष्य बदलून जातं. ए वहिनी, वहिनी काय करतेस? काय रे, कशाला हाका मारतोयस तू? काम करतेय ना? तेच तेच, जेवणात काय करतेस? अरे तेच करतेय जे रोज करते ते. अगं वहिनी, रोजचं करून कसं झालंय, आता मिष्टी पण जेवणार आहे आपल्या बरोबर. त्याला काय होतं? आम्ही जे देणार ते तिने खायचं. तिच्यासाठी काहीतरी मासे विसे कर ना. काय काय म्हणालास? मासे? हा काय बरं आहेस ना तू? का? माशातला म सुद्धा म्हणता येत नाही आपल्याला, बंदी आहे त्याच्यावर. तुला काही लाज बीज आहे की नाही रे? हा, आजपर्यंत कधी बनवलेत का आपण घरात मासे? अगं वहिनी, आजपर्यंत आपल्या घरात कुठला प्राणी तरी आला होता का? आता मिष्टी आले ना घरात, मग तिला ती जेवते तेच द्यायला पाहिजे ना, मासे वगैरे द्यावेच लागणार तिला. ए दादा, हा काय रे, काय झालं? दादा प्लीज एक काम कर ना, मिष्टीसाठी मासे घेऊन ये ना बाहेरनं. ए काय वेळ बीड लागलाय काय तुला? मी आणि मासे? हा, आणि हे बघ, मी आता घराबाहेर जाणार नाहीये, सांगून ठेवतो. दादा वहिनी, मिष्टी काय खाणार दुसरं, म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, जरा मासे आण ना तिच्यासाठी प्लीज. अरे मॅडमनी तिला एवढं आपल्याकडे विश्वासाने सांभाळायला ठेवलंय, तर आपण तिचे लाड नकोच का करायला? हे बरं आहे, म्हणजे आमच्या जीवावर ही मांजर चैन करणार काय? दादा, लहान भावासाठी एवढं करणार नाहीस का तू? ए बाबा, आता उगाच इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करू नको. जातो मी. तुम्ही पण काय हो, तुम्हाला काही कळतं की नाही? तो सांगतो आणि तुम्ही ऐकताय. आता आणले ना मांजर घरात, म्हणजे आणायला पाहिजेत मासे. काय चोचले मांजरीचे. दादा गेला मासे. दिग्या, कामिनी, अरे काय करताय तुम्ही? इकडे या. आले आले. काय झालंय? काय रे? काय? काय म्हणजे? तर तुम्ही काय, त्या मोबाईल मधनं डोकं बाहेर काढ ना जरा. हा बोल ना. अरे सगळी तयारी करा, हिला झोपायला गादी वगैरे काहीतरी व्यवस्था करा ना तुम्ही. अरे दादा कितींदा सांगणार आहेस? हे बघ कामिनी, सांगणं माझं काम आहे की नाही? बरं आता हिला सांगितलंय ना, तर ही बघते, तर मग मी बघतो माझं जरा. ए असं काय करतोस रे? दोघं मिळून करा ना. अरे मिष्टी आपल्या घरी आले ना, म्हणजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तिची काळजी घेणं ही. अरे एवढूशी ती मांजर, तिचं काय कौतुक आहे रे. अरे दिगू, असं नको रे बोलू. अरे गोडबोले बाईंचा मांजर आहे, काय वाटलं काय तुला? मला ना मिष्टीपेक्षा ना तूच गोडबोलेबाईंच्या ना ताटाखालचा मांजर वाटतोय. ए हसू नका रे दिगू, थट्टा काय करतोस? मिष्टीला आवडणार नाही. हा चला कामाला लागा, चला. हा बरं ठीक आहे, ते आणतो मी. हा कामिनी जा. हे करू का ते करू कळे ना मला मिष्टी. तुझ्यासाठी मोहन आमचा आता खेळतोय कुस्ती. कुस्ती म्हणते, कुस्ती, कुस्तीला कुस्ती. जा ना लवकर, काय फालतू कविता म्हणू नको. मिष्टी सुद्धा चिडली. काय हवं मिष्टीला? दूध हवंय, दूध. वहिनी, वहिनी जरा मिष्टीला थोडं दूध देतेस का? हो,
दूध देते, तूप देते, अजून काय खायला हवं असेल तर देते, नाहीतर मला खा. ही वहिनी काय बोलते मला खा. नाही नाही आम्ही नाही खाणार. बघ नाही नाही म्हणते, बघ नाही म्हणते वहिनी. चला मिष्टी मॅडम, तुमची झोपण्याची सोय झालेली आहे. मस्त गुबगुबीत पाळणा केलेला आहे तुमच्यासाठी. आता मस्त झोपा. आणि समजा तुम्हाला गरम वाटलंच, उकडायला लागलं, तर वारा घालायला हे 2 भालदार चोपदार पूर्ण रात्र इथे बसवलेले आहेत. ते वारा घालत राहतील. काही येड आहे का रात्रभर वगैरे? मी 10 मिनिटात जाणार ना बदामशी बोलायचंय. अरे आपले गोडबोले मॅडमची मांजर आहे ती. आपण नीट काळजी नको का घ्यायला तिची? हो मला कळतंय तुला काळजी मॅडमची वाटतेय ते. पंख्याने घातला वारा, हवेचा चढला पारा, सीझन गेला तरी कळत नाही कसा पडतो पाऊस आणि गारा. कामी मिष्टीला झोपायचं, फालतू कविता ऐकू नकोस प्लीज. हा दादा एवढ्या काही वाईट कविता नसतात हा माझ्या. गोडबोले मॅडमना सुद्धा आवडतात. काही सांगते गोडबोले मॅडम कविता आवडतात. तुला गोडबोले मॅडमचा फोन आहे. हा मॅडम बोला बोला. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. का? नाही आत्ताच कामिनी सांगत होती की तिच्या कविता तुम्हाला आवडतात म्हणून. मी म्हटलं कसं शक्य आहे? मला माहिती ना गोडबोले मॅडमचं चॉईस. म्हणजे गोडबोले मॅडम ना म्हणजे काय आवडतं वाचायला ऐकायला हे मला माहितीये ना, असं म्हणालो मी तिला. अष्टपुत्रे मी यासाठी फोन केला की हा तुम्हाला आठवण येते ना. तुम्हाला कसं कळलं? अहो म्हणजे काय, आठवण आली की पहिला फोन वाजतो. पहिलं मनात वाजतो, नंतर फोन वाजतो ना, नाही का? काय सांगू तुम्हाला, मी खूप मिस करतेय. हो ना मी पण. असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता तिकडे यावं. या ना या मॅडम या. अहो कोणीतरी तुमची अगदी म्हणजे आस लावून वाट बघताय. कधी एकदा त्या गुबगुबीत शरीराला हात लावते असं झालंय मला. अहो मी मिष्टीबद्दल बोलतीये. हा हो का? मला वाटलं हा म्हणजे ऍक्च्युली मिष्टी पण आहे ना. मिष्टी पण तुमची वाट बघते. या मिष्टीला भेटायला या. हा पण मिष्टी मजेत आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका. विसरा आता तिला. का? काय झालंय तिला? एकदम बरी आहे. आमच्या घरातलीच झाली ती. म्हणजे आमचा सगळ्यांचा इतका लळा लागलाय ना तिला की तिला जायचंच नाहीये इथनं. हा म्हणजे दिघ्या आणि कामिनी बरोबर बघा ना खेळते. खेळत नाही ऍक्च्युली. झोपले मॅडम झोपलेत. अष्टपुत्रे ऐका ना, मला माहिती मी तुम्हाला त्रास देतेय, पण मला तिच्याशी बोलायचंय. अहो पण आता कसं बोलणार मॅडम? आता तर झोप. एक काम करू का मी मॅडम, मी फोन स्पीकरवर टाकतो म्हणजे तुम्ही बोललेलं तिला ऐकू जाईल. चालेल. थांबा हा जरा. हा मॅडम बोला बोला. हॅलो पिल्लू. ए मिष्टी माझी मनी माव, काय करते तू? सॉफ्टी काय करते माझं पिल्लू? मम्मम केलंस का तू? ए मनी तुला माझी आठवण येते का? हा मिष्टी आठवण येते तुला माझी? मला पण तुझी खूप आठवण येते ग बाळा. पण काय करू बाळा, मला इकडे यावं लागलं ना, काम होतं ना. पण मी येईन हा लवकर. हा मन्नू माझी सोनू. हा बिल्लुडी त्रास देऊ नको तिकडे कोणाला. ठीक आहे. काय गोड बोलतायत ना मॅडम. या या जमिनीवर या. काय कोण जमीन? मिष्टी कुठे चढली आहे का? नाही नाही काही नाही झालं मॅडम. मिष्टीला कुठे काय झालं? ते झोपले मिष्टी मस्तपैकी झोपले. तिला वारा घालतात. हा बघा वाऱ्याचा आवाज आहे का? हा. आणि तिला भूकही लागली असावी आता. भूक लागली आहे का? अच्छा बर बर, मग तुम्ही खायला द्या तिला. आणि ऐका, म्हणजे ती दूध पिते पण कॅट फूड पण खाते. पण मला वाटतं आता काय म्हणजे आता ना तिला काहीतरी सॉलिड दिलं पाहिजे. कॅट फूडने तिचं पोट नाही भरणार. तुम्ही तिला नॉनव्हेज द्या. मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा तिला पहिले मासे खायला देतो. हॅलो हॅलो हॅलो, ऐकलं काय यांनी? हा